हॅलो फ्रेंड, आज आपण यूएचं लेक्चर नंबर 10 बघणार आहोत. तर या लेक्चरमध्ये आपण मास्टर स्लेव्ह जेके फ्लिपफ्लॉप बघणार आहोत. मास्टर स्लेव्ह असं नाव का पडलं तर जेके हा सिंगल फ्लिपफ्लॉप आहे. जर मास्टर स्लेव्ह असेल तर दोन फ्लिपफ्लॉप येतात जेकेमध्ये. मास्टरचा वेगळा येतो, स्लेव्हचा वेगळा येतो आणि दोन्ही फ्लिपफ्लॉप एकामेकाला एकत्र जोडायचे असतात कॅस्केड पद्धतीमध्ये, म्हणजे एका पुढे एक. ठीक आहे. तर मास्टर म्हणजे मेन फ्लिपफ्लॉप. हा जर मेन फ्लिपफ्लॉप बंद पडला तर स्लेव्ह तुमचा चालू राहतो, स्लेव्ह बंद पडला तर मास्टर चालू राहतो. दोघांच्या मध्ये फरक काय आहे? सर्किट डायग्राम जर बघितली तर सर्किट डायग्राम दोघांच्या सेम असतात, मास्टरची आणि स्लेव्हची. फरक फक्त इतकाच आहे, मास्टर फ्लिपफ्लॉपला पॉझिटिव्ह पल्स द्यावी लागते, क्लॉक पल्स. स्लेव्हला ऑटोमॅटिक कोणती फ्लिपफ्लॉप जाते? निगेटिव्ह फ्लिपफ्लॉप जाते. ठीक आहे. तर मी त्याचं डायग्राम ड्रॉ करायला स्टार्ट करतो. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही. तुम्हाला एसआर फ्लिपफ्लॉप येत असेल, जेके येत असेल तर जेकेचे दोन फ्लिपफ्लॉप इथं आपण ड्रॉ करायचे आहे. पहिला मी तुम्हाला एसआर फ्लिपफ्लॉप जर लक्षात राहिला नसेल कोणाच्या तर मी एसआर फ्लिपफ्लॉप पहिला तुम्हाला ड्रॉ करायला दाखवतो, कसा ड्रॉ करतात एसआर फ्लिपफ्लॉप. मी पहिल्याचे दोन पार्ट पाडतो. ओके, माझ्या कन्व्हिनियन्ससाठी मी केलेलं आहे ते. चला आपण हा एक ड्रॉ केलेला आहे. लक्षात येते का? मी तुम्हाला एसआर फ्लिपफ्लॉप ड्रॉ करायला दाखवतोय. असं होतं. एसआर फ्लिपफ्लॉपला दोन वायर असायच्या इनपुटला. ओके. तर काय करत होतो, याचा आउटपुट याच्या इनपुटला देत होतो आपण आणि याचं इनपुट याच्या आउटपुटला देत होतो. लक्षात आलं काय केलं? हा झाला तुमचा एसआर फ्लिपफ्लॉप. याला मी जेके तयार करतो. जेके तयार करायचं असेल, प्रिव्हियसली आपण अजून एक नॅन गेट लावलं होतं, असं आठवतंय? बरोबर आहे. आणि याला पण 3 वायर काढल्या होत्या. 1 2 3, 1 2 आणि 3. बरोबर. पहिली जी लाईन आहे आतमधली, त्या लाईनला आपण क्लॉक दिला होता. लक्षात राहायला पाहिजे सगळ्यांना. बरोबर. मी फक्त CL के नाव देतो याला. मध्ये कोण होता पहिला? हा जे. हा मधला कोण होता? के. आणि ही राहिलेली जी वायर आहे, ही वायर आपण फीडबॅक म्हणून मागं वापरली होती. अशी ही वायर आपण फीडबॅक म्हणून मागं वापरली होती. लक्षात येते का काय केलं ते? आता ही वायर आपण इथं आणून जोडली होती आणि ही वायर इथं आणून जोडली होती. कधी? हा सिंगल जेके फ्लिपफ्लॉप होता तेव्हा. आता आपल्याला मास्टर आणि स्लेव्ह बघायचं आहे, तर तुम्ही या फ्लिपफ्लॉपला मास्टर नाव देऊ शकता आणि याच्या बाजूच्या फ्लिपफ्लॉपला तुम्ही स्लेव्ह असं नाव देऊ शकता. म्हणजे सेम फ्लिपफ्लॉप इकडे डबल कॉपी करायचं आहे. इकडे तुमचा एसआर फ्लिपफ्लॉप येईल. झालं. एसआरला 2 वायर. हे आउटपुट असेल त्याचं, हे आउटपुट असेल. मी सांगितलं होतं याचं इथं इनपुटला द्या आणि हे इथं द्या. हा एक एसआर फ्लिपफ्लॉप,
हा एक एस आर फ्लिप फ्लॉप, बॅक साईडला जे के कनेक्ट केला, ही वायर सरळ इथे जोडा, ही वायर सरळ इथे जोडा. झालं. तर याचा आउटपुट जे आलेला आहे का, हे सरळ इथे जोडा, हे सरळ इथे जोडा. समजलं. आता इथं काय करायचं आहे, हा वेगळा फ्लिप फ्लॉप आहे बघा, मी तिथं डॉटेड लाईन मारून दाखवतो तुम्हाला. हा एक जे के फ्लिप फ्लॉप आहे आणि हा सेकंड जे के फ्लिप फ्लॉप आहे. तर हे जे फीडबॅक पाथ आपण घेऊन जो फीडबॅक पाथ इथं देणार होतो, तो फीडबॅक पाथ सरळ पोट द्यायचा आणि इथे घ्यायचा. आणि लास्टचा जो आहे फीडबॅक, हा फीडबॅक जो इथून आपण इथं देणार होतो, तो फीडबॅक आपण सरळ पुढे द्यायचा आहे आणि इथे घ्यायचा आहे. संपलं. आता इथे क्लॉक पल्स दिले, ही क्लॉक पल्स तुमची पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे 1 देतो. आणि इथं 1 दिले की ऑटोमॅटिक इथं जी क्लॉक पल्स द्यावी लागणार आहे आपल्याला, मी 0 काढतो. 0 म्हणजे निगेटिव्ह क्लॉक पल्स आहे ती, ही क्लॉक पल्स मी बाहेर घेतो आणि ही दिलेली क्लॉक पल्स. कळतं काय केलं, म्हणजे या पॉइंटला तुम्ही जर 1 दिलात, बघा काय म्हणतोय, या क्लॉक पल्सला तुम्ही जर 1 दिलात तर ह्या दोघांना 1-1 मिळून जाईल आणि ह्या वायरमधून सरळ 1 येईल. तो 1 इथं आल्यानंतर तो बबल काय करतो, 1चं 0 करतो. म्हणजे जेव्हा तुम्ही इथं 1 देणार तेव्हा इथं मिळेल 0 आणि जेव्हा तुम्ही इथं 0 देणार तेव्हा इथे मिळेल 1. या पहिल्या फ्लिप फ्लॉपला नाव दिलेलं आहे मास्टर आणि याला नाव दिलेलं आहे स्लेव. आलं लक्षात. जे के फ्लिप फ्लॉप हे दोन्ही जे के फ्लिप फ्लॉप आहेत. हा पहिला जे के फ्लिप फ्लॉप आहे, दुसरा जे के फ्लिप फ्लॉप आहे. दोन्ही फ्लिप फ्लॉप एकत्र जोडलेले आहेत, 2 क्लॉक पल्स दिलेले आहेत. जर इथं 0 असेल असं त्याला निगेटिव्ह क्लॉक पल्स म्हणतात आणि जर इथं काय नसेल क्लॉक पल्स, फक्त सिंगलच असेल तर हा पॉझिटिव्ह झाला. हा क्लॉक पल्स कोणती झाली, ही निगेटिव्ह क्लॉक पल्स झाली. लक्षात येतं सगळ्यांच्या काय केलेलं आहे ते. ओके. आता आपण याचं टेबल बघू. टेबल पण खूप सिंपल आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही. हे जर तुम्हाला क्रिटिकल वाटत असेल किंवा सर जरासं हे किचकट झालेलं आहे तर मी तुम्हाला सेपरेट काय करतो, एका दुसऱ्या पेजवरती मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, काही अडचण नाही. मी तेवढं हॉरिझॉन्टली दाखवतो ते ड्रॉ करून. बघा मी परत एकदा रिपीट करतोय, जर कोणाचं लक्ष असेल नसेल त्यांनी लक्ष द्या प्लीज. 2 जे के फ्लिप फ्लॉप आहेत. पहिला एस आर फ्लिप फ्लॉप सगळ्यांना काढता आला पाहिजे. बघा मी तिन्ही फ्लिप फ्लॉप एकत्र ड्रॉ करतो. मी इथे एस आर फ्लिप फ्लॉप छोटा ड्रॉ करतो. हा कोण आहे, एस आर फ्लिप फ्लॉप आहे. एस आरला काय केलं, 2 नॅन गेट यूज केले, पहिला आणि दुसरा म्हणतो. पहिल्याची एक वायर दुसऱ्याच्या आउटपुटला दिली आणि दुसऱ्याची एक वायर पहिल्याच्या आउटपुटला दिली. लक्षात आलं काय केलं, हा झाला एस आर फ्लिप फ्लॉप. लक्षात आलं सगळ्यांच्या. मी आता जे के फ्लिप फ्लॉप ड्रॉ करतो. जे के फ्लिप फ्लॉपला सेम फ्लिप फ्लॉप त्यांनी घेतला, इथं मी इथे ड्रॉ करतो जे केचा. जे के फ्लिप फ्लॉप ड्रॉ करण्यासाठी एस आर फ्लिप फ्लॉप येणं खूप गरजेचं आहे. पहिल्याला एस आर तयार करतो. चला, हा फ्लिप फ्लॉप कोण आहे, एस आर फ्लिप फ्लॉप आहे. याला बॅक साईडला अनेक गेट जोडायचा.
झालं. याला 3 वायर द्यायच्या, 1 2 3. खूप सिंपल आहे, 1 2 आणि 3. आतली जी वायर आहे ती एकत्र जोडा. त्याला द्यायचं आहे क्लॉक, त्याला नाव देतो CLK. मधली वायर सरळ पुढे ओढून घ्या. या गेटची मधली वायर सरळ पुढे ओढून घ्या. याला नाव द्या J, याला नाव द्या K. अनेक एक वायर राहिलेली आहे, याची बाहेरची वायर. तर ही बाहेरची वायर फीडबॅक द्यायचा आहे, म्हणजे रिटर्न मागं न्यायचं आहे. आता ही वायर आहे ना, ही इथं नाही द्यायची, याला दुसऱ्याला द्यायची आहे. झालं. आणि याची वायर इथं द्यायची आहे. लक्षात आलं का? हा झाला SR फ्लिप फ्लॉप, हा झाला JK फ्लिप फ्लॉप. तर हा फ्लिप फ्लॉप 2 ठिकाणी ड्रॉ करायचा आणि ते एकत्र जोडायचे आहेत. मी ड्रॉ करतो. त्याला काय नाव देणार? मास्टर आणि स्लेव्ह JK फ्लिप फ्लॉप. बघा मी ते ड्रॉ करतोय. तीन वायर, 1 2 3, 1 2 आणि 3. पहिली वायर आहे त्याला काय जोडणार आपण? क्लॉक जोडणार आहोत. हा कोण झाला? जे मधली वायर. हा सेंटरचा कोण झाला? K. आता इथं आपण SR फ्लिप फ्लॉप जोडायचा. SRचा आहे ना वायर, ही 2 वायर द्या इथं, ही वायर द्या इथं. सिंपल. सेम सर्किट इथं ड्रॉ करतो. सरळ 4 आखून घ्या हवं तर. हा झाला SR, याला 2 वायर काढतो. हा SR, हा इथं द्या, हा इथं द्या. झालं. याचा आउटपुट सरळ याला जोडा, याचा आउटपुट याला जोडा. आता इथं येणारं ही वायर आहे ना, ही सरळ याला जोडा पुढे. ही वायर याला जोडा. आणि एक पॉइंट काढा इथं. याला क्लॉक पल्स द्या. क्लॉक पल्स देताना बबल काढायचा निगेटिव्ह. हा झाला एक फ्लिप फ्लॉप आणि हा झाला सेकंड फ्लिप फ्लॉप. याला नाव देऊ शकता मास्टर, याला नाव देऊ शकता स्लेव्ह. आणि याच्यामध्ये ही जी क्लॉक पल्स आहे का, तर ही क्लॉक पल्स आणि ही क्लॉक पल्स एकत्र देतो मी. ही पण वायर सरळ खाली घेतो मी. बघा. आणि तुम्ही इथं याला एकच नाव दिलं तर चालेल, CLK. आलं लक्षात? आता इथं तुम्ही जर 1 दिलात बघा, तर हा 1 इथून 1 हा जो ह्या वायरमधून सरळ वरती जाईल. हा 1 सरळ ह्या वायरमधून इथं जाईल. म्हणजे ह्या पहिल्या पॉईंटला इथं 1 मिळेल, या पॉईंटला इथं 1 मिळेल. आणि हाच 1 ह्या वायरमधून सरळ इथं येईल. आला. बबलनं काय केलं? 1चं 0 केलं, म्हणजे आउट. इथे किती मिळालं? 0. इथे किती मिळालं? 0. म्हणजे हा 0 इथे आला. एवढाच फरक आहे. पॉझिटिव्ह पल्स म्हणा, पॉझिटिव्ह इथं दिली तर इथं पॉझिटिव्ह मिळते, याची इथे उलटी काय मिळते? इथं निगेटिव्ह मिळते. तर मास्टर स्लेव्ह JK फ्लिप फ्लॉपमध्ये 2 फ्लिप फ्लॉप आहेत, या मास्टर एक आणि स्लेव्ह एक. ठीक आहे. तर आपण आता त्याचं ट्रूथ टेबल बघू. पेपरला फक्त ड्रॉ करायला विचारतात तुम्हाला, याची जास्त डिटेलची काही गरज नाही. तुम्ही तर डायरेक्टली एक्झाम्पल SR वरनं पुढे लक्षात ठेवत गेला तरी चालतं. हा कोण आहे? आउटपुट, इनपुट आणि ह्याचा रिमार्क काय असेल ते. इथं मी करतो क्लॉक पल्स. क्लॉक पल्स नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह द्यायचे. पॉझिटिव्ह म्हणजे क्लॉक पल्स. मी त्याला पहिला नावं लिहून घेतो हवं तर मी. हा J, K आहे ना इथं, J आणि
के. क्लॉक पल्स नेहमी किती देणार आहात? 1 देणार आहात. इथं आउटपुटला काय येणार आहे तुमचं? QN ला आणि इकडे लिहा QN बार. इथे टाका QN, इथे टाका QN बार. ओके. आता व्हॅल्यू पुटअप करा. हे सेम 0 0 दोन व्हेरिएबल आहेत तर 0 1 0 1. नेक्स्ट 0 0 1 1. तर या लाईनसाठी क्लॉक पल्स तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह टाकायचे आहेत. पॉझिटिव्ह क्लॉक पल्स म्हणजे 1 1 1 आणि 1 हे लिहित नाही. हे पॉझिटिव्ह क्लॉक पल्स आहे. आउटपुट काय मिळतं? जेव्हा दोन्ही 0 0 टाकला जातात तेव्हा आउटपुट त्याचं चेंज होत नाही. म्हणजे आउटपुट काय येतं? नो चेंज. बघा JKचाच टेबल आहे, वेगळा टेबल नाही, कारण याचं नाव काय आहे? JK. आणि याच्यामध्ये सेम राहतं, चेंज होत नाही. म्हणजे QN आणि QN बारच राहतं. जर 0 आणि 1 देता तेव्हा आन्सर पण तेच मिळतं, 0 आणि 1. जेव्हा QN 0 असतो तेव्हा सर्किटला दिलं जातं रिसेट. आणि 1 0 जेव्हा तुम्ही देता तेव्हा 1 आणि 0च येतं. आणि QNचा आन्सर जेव्हा 1 येतं तेव्हा ते सर्किट होतं सेट. सेट आणि रिसेट. आता लास्ट 1 1 हे दोन्ही 1 1 इथं दिले, 1 आणि 1 जर दिले तर याच्या आधीचा आन्सर टॉगल होतं, म्हणजे चेंज होतं. म्हणजे इथं काय होणार आहे? QN बार आणि इथे काय होणार आहे? QN. याला मी नाव देतो टॉगल. टॉगल म्हणजे इंटरचेंज होणे, आन्सर बदलणे. कधीचं? याच्या आधीचं. म्हणजे हा 0 इथे येऊन जाईल, हा 1 इथे येऊन जाईल. हे दोन आन्सर उलटे सुलटे होतात. कधी? जर दोन्ही 1 1 दिले तर अशा पद्धतीने आपण JK मास्टर स्लेव्ह JK फ्लिप फ्लॉप बघितलेला आहे. आपण आता बघू नेक्स्ट टॉगल. टॉगल फ्लिप फ्लॉप म्हणजे टी फ्लिप फ्लॉप. चला, सिंपल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. तुम्हाला फक्त फ्लिप फ्लॉपची माहिती करून घ्यायची आहे. टॉगल फ्लिप फ्लॉप म्हणजे तुमचा असेल टी फ्लिप फ्लॉप. ओके, मी स्टार्ट करतोय बघा टी फ्लिप फ्लॉप आपला. तर टी फ्लिप फ्लॉप मध्ये तुम्हाला परत मी JK फ्लिप फ्लॉपकडे घेऊन जातो. JK असेल आणि टी फ्लिप फ्लॉप असेल. JKचाच नेक्स्ट व्हर्जन टॉगल फ्लिप फ्लॉप आहे. मी पहिला SR फ्लिप फ्लॉप तुम्हाला ड्रॉ करायला दाखवतो. SR फ्लिप फ्लॉप आला की सगळे बाकीचे फ्लिप फ्लॉप येतात, किंवा JK फ्लिप फ्लॉप. SR फ्लिप फ्लॉप पुन्हा बघा, ज्यांचं कोणाचं लक्ष नसेल मग असे त्यांनी पुन्हा लक्ष द्या. मी SR फ्लिप फ्लॉप ड्रॉ करतोय. ओके, SR ला काय केलं होतं? ही वायर सरळ इथे जोडली, ही वायर इथे नेऊन जोडली. झालं, हा झाला SR. SR ला JK तयार करायचं असेल त्याच्या बॅक साईडला अनेक गेट लावावा लागतो. हे जोडला आउटपुटला यायला. इथं JKला 3 वायर काढल्या होत्या ना, सेम इथे 3 वायर काढा. 1 2 3, 1 2 आणि 3. आपण JK फ्लिप फ्लॉप काढतोय. JKला फीडबॅक देऊ. हा फीडबॅक JKच फ्लिप फ्लॉप तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय. टी फ्लिप फ्लॉप जर तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर JK फ्लिप फ्लॉप येणं खूप गरजेचं आहे. काय केलेलं आहे बघा, मी इथं 3 वायर दिल्या होत्या, त्यातली 1 वायर फीडबॅक इथं दिला आणि याचा फीडबॅक इथं वरती दिला. हा कोण होता? QN. हा कोण होता? QN बार.
बरोबर. आता मधली वायर जी आहे ती सरळ पुढे ओढून घेतो आणि आतमधली वायर आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, क्लॉक द्यायचं आहे. त्याला नाव देतो CLK. JK ला काय केलं होतं, याला नाव दिलं होतं J आणि याला नाव दिलं होतं K. बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, JK वेगवेगळं न देता J ची वायर आणि K ची वायर एकत्र करायची आहे बघा, आणि दोन्हीला मिळून एकच वायर द्यायचं आहे, त्यालाच नाव द्यायचं T. JK आणि T मध्ये फरक कळला. J आणि K ची वायर ती फक्त एकत्र जोडा आणि त्याला T नाव द्या. हा झाला तुमचा T फ्लिप फ्लॉप. म्हणजे JK फ्लिप फ्लॉप जर ड्रॉ करता आला तर T फ्लिप फ्लॉप 100% येणार. आता याचा अर्थ काय होतोय बघा, क्लॉक पल्स नेहमी तुम्हाला 1 द्यायचं आहे. म्हणजे कधी तुम्ही चेक केला तर ह्या क्लॉकमधून इथून वरती 1 जाईल, इथून खाली 1 जाईल, हा 1 सरळ इथे येईल, हा 1 सरळ इथे येईल. हला टी दोनच व्हॅल्यू देता येतात, एक तर 0 किंवा 1. एकच व्हेरिएबल आहे ना, एक व्हेरिएबल असल्यामुळे दोनच व्हॅल्यू देता येणार. एक तर इथं 0 द्या किंवा एक तर इथं 1 द्या. जर तुम्ही इथं 0 दिलात तर 0 सरळ इथे येईल, हा 0 सरळ इथे येईल आणि NAND गेट म्हणजे प्रोडक्ट असतो. या तिन्हीमध्ये एक जरी 0 लागला तर उत्तर 0 येतं आणि 1 लागला तर उत्तर 1 येईल. त्यामुळे दोनच व्हॅल्यू येतात. ओके, आपण आता त्याचा ट्रूथ टेबल बघू. JKचा 2 व्हॅल्यूच्याच येणार आहे आपल्याला, 2, कारण दोघांचा J आणि K मिळून एकच केलेलं आहे. तर त्याचा ट्रूथ टेबल कसा येईल बघा, किंवा त्याला आपण डायग्राम जर ड्रॉ करायची झाली, तुम्हाला जर डायग्राम हवी असेल त्याची, ब्लॉक डायग्राम म्हणतो आपण त्याला, ही अशी येईल बघा. ही वायर कोणाची झाली, J इथे J लिहितो. ओके, ही वायर कोणाची झाली, K ची. सेंटर कोण झालं, क्लॉक. आणि ह्या वायर J आणि K ची वायर एकत्र जोडा आणि इथं तिसरं नाव द्या T झालं. आणि आउटपुटला 2 वायर, याला नाव द्यायचं T फ्लिप फ्लॉप QN बार. सिंपल आहे. आणि हे जर T काढलात तुम्ही तर हा कोण झाला, JK फ्लिप फ्लॉप. J आणि ही वायर कोणाची आहे, K ची आहे. लक्षात येतं ना सगळ्यांच्या. ओके, आता याचं ट्रूथ टेबल बघा. ट्रूथ टेबलला एक राहील T आणि दुसरं डायरेक्टली आउटपुट, म्हणजे आउटपुट जे हे मिळणार आहे ते. टीच्या 2च व्हॅल्यू टाकता येतात. एक तर तुम्ही T 0 टाका किंवा T तुम्ही काय टाका, 1 टाका. जर तुम्ही T 0 टाकला तर याचं आउटपुट मिळतं QN, आणि जर तुम्ही 1 टाकला तर त्याचं आउटपुट मिळतं QN बार. म्हणजे 0 टाका QN मिळेल, 1 टाका QN बार मिळेल. 0 जेव्हा आन्सर, QN जेव्हा आन्सर मिळतं येतं तेव्हा मी इथं नाव लिहिणार, याला रिमार्क म्हणू शकतो. त्याला रिमार्क काय येतो, नक्की काय प्रोसेस होते त्याच्यामध्ये, की नो चेंज. म्हणजे प्रिव्हियस आन्सर बदलत नाही. जर 0 दिला तर तेच आन्सर राहतं, आणि जर 1 दिला तर आन्सर बदलतं, उलटं होतं. म्हणजे काय होतं, तर टॉगल होतं. आलं लक्षात काय केलं, तर हा ट्रूथ टेबल असेल त्याचा. T QN प्लस 1 बार 0 आणि 1. 0 दिला तर QN मिळेल, 1 मिळालं तर QN बार मिळेल. आणि इथं काय होतं, 0ला NC म्हणजे नो चेंज. NC म्हणजे नो चेंज. आलं लक्षात सगळ्यांच्या. आपण काय बघितलं आता, T फ्लिप फ्लॉप बघितला. आपण आता D फ्लिप फ्लॉप बघूया. T आणि D मध्ये काही फरक नाही. जर तुम्हाला T आला की D संपला, D मध्ये काही नाही त्याच्यामध्ये. बघा, मी आपण काय करू आता, T फ्लिप फ्लॉप पहिला काढून घेऊ, म्हणजे D ला काही प्रॉब्लेम येणार नाही. ब्लॉक डायग्राम पहिला बघा कशी येईल.
सिंपल आहे. जेकेचंच सगळे नेक्स्ट वर्जन आहेत हे. हा झाला क्यूएन, हा झाला क्यूएन बार. बघा आपण जेके कसा येईल, ही वायर जे ची, ही वायर के ची, आणि हा मध्ये क्लॉक. आता हे जे दोघ जण आहेत ते काय करायचंय बघा, ह्याला एकत्र जोडत असताना डायरेक्टली जर जोडला तर टी फ्लिप फ्लॉप होऊन जातो ते. तर मी काय करणार, इथून आउटपुट देताना इथं नॅन गेट लावणार आणि याचा आउटपुट इथे देणार. झाला तुमचा डी फ्लिप फ्लॉप. डी मध्ये आणि टी मध्ये फरक कळतोय. इथं नॅन नव्हता मगाशी तर त्याला आपण टी फ्लिप फ्लॉप म्हणला होता आणि इथं नॅन दिलेला आहे म्हणजे तर डी फ्लिप फ्लॉप झाला. डी फ्लिप फ्लॉप. मी सर्किट ड्रॉ करायला स्टार्ट करतो आणि याला फीडबॅक पाथ येत नाही. ओके, मी तुम्हाला एसआर फ्लिप फ्लॉप वरून ड्रॉ करून दाखवतोय. दोन वायर आल्या, याला एसआरचा हा फीडबॅक इथं आला, बरोबर आहे. ही वायर सरळ नेऊन इथे जोडा, ही वायर सरळ याला जोडा. ह्याला दोन वायर द्यायचे आहेत, एक आणि दोन, एक क्लॉकला आणि एक इनपुटला. क्लॉक, एक इनपुट. झालं. हे असेल आउटपुट तुमचं क्यूएन बार, सॉरी क्यूएन, हा असेल क्यूएन बार. टी मध्ये अनेक वायर होती आणि असा फीडबॅक इथं दिला होता. इथून एक वायर घेतली होती आणि हा फीडबॅक असा इथं दिला होता. तो फीडबॅक फक्त इथं घ्यायचा नाही. या आतमधल्या ज्या दोन वायर आहेत त्या एकत्र करतो, त्यांना नाव देतो क्लॉक. झालं. आणि हे जे केलं ना सिस्टीम ते इथं करायचं आहे, संपलं. हा झाला तुमचा डी फ्लिप फ्लॉप. लक्षात येतंय का सगळ्यांच्या काय केलं आपण? डी फ्लिप फ्लॉप, टी फ्लिप फ्लॉप सगळे रिलेटेड आहेत एकामेकाच्या. तुम्हाला जर पेपरमध्ये विचारतात की खाली डायग्राम दिली जाते आणि याच्यामध्ये टी फ्लिप फ्लॉप कोणता आहे, डी फ्लिप फ्लॉप कोणता आहे, ते डायरेक्टली इथं विचारलं जातं. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. प्रॅक्टिस केल्यानंतर हे सर्किट होऊन जाईल. ते मला सुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये डायरेक्टली नाही आलं. ते थोडं मला प्रॅक्टिस झाल्यामुळे, मॅक्सिमम टाइम शिकवल्यामुळं ते हे सगळे तोंडपाठ झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा नोटबुक, रफ नोटबुक घ्या, ब्लँक नोटबुक घ्या, एकदा चेक करा, बघा स्वतः, आणि न बघता ड्रॉ करायला बघा. तुम्हाला ते 100% होऊन जाईल. आता याचं ट्रूथ टेबल बघू. ओके, ट्रूथ टेबल एक कशाचा येईल? क्लॉकचा येईल. एक येईल डीचा आणि लास्टचा असेल Qn+1. बघा दोनच असणार आहेत. एक तर 0 असणार, डी एक तर 0 असेल किंवा एक तर 1 असेल. 0 जर आला तर सरळ ह्या वायरमधून 0 जाईल आणि हा 0 इथून खाली येईल. तर 0चा बबलचा उलट काय होईल? 1 होईल. हे 1 इकडे जाईल. म्हणजे जेव्हा 0 देणार तेव्हा इथं 0 जाईल, इथं 1 जाईल. आणि जेव्हा 1 देणार तेव्हा 1 इथे जाईल आणि 0 इथे. उलटे सुलटे होणार आहेत कारण इथं नॅन गेट लावलेला आहे. तर 0ला आन्सर मिळतं 0, 1ला आन्सर मिळतं 1. संपलेलं आहे. क्लॉक पल्स नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह द्यायचा आहे, म्हणजे 1च द्यायचा दोन्ही टाइम. हे तुमचं आउटपुट असेल. म्हणजे इथे जर 0 दिला 0 मिळेल, 1 दिला तर इथं 1 मिळेल. संपलं. लक्षात आलं का सगळ्यांच्या? आपण डी फ्लिप फ्लॉप, टी फ्लिप फ्लॉप 4 ते 5 फ्लिप फ्लॉप बघितलेले आहेत आपण. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. तुम्हाला टोटल एसआर फ्लिप फ्लॉप बघा किती फ्लिप फ्लॉप आहेत. एसआर फ्लिप फ्लॉप, जेके फ्लिप फ्लॉप, मास्टर स्लेव जेके फ्लिप फ्लॉप,
टी फ्लिप फ्लॉप आणि डी फ्लिप फ्लॉप 1 2 3 4 आणि 5 टोटल 5 फ्लिप फ्लॉप आपण बघितलेले आहेत. खूप सिंपल आहेत. तुम्ही 2 ते 3 वेळा प्रॅक्टिस करा, ते होऊन जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर जर काय डाऊट आला तुम्हाला तर मला पर्सनली तुम्ही कमेंट्समध्ये किंवा चॅटबॉक्समध्ये मेसेज टाका. अजून याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल ह्या चॅप्टरमध्ये किंवा एखादा टॉपिक समजला नसेल तर रिपीट करायला लागत असेल तर तुम्ही रिपीट करतो आणि लेक्चर आपण इथं आज स्टॉप करू. थँक्यू.